ब्रेकनंतर स्वागत। बातमी पुण्यामधून येते। पुण्यातील सिंहगड रोड परिसरातून एक महत्त्वाची बातमी समोर येते, आपण बघूया। मॅट्रिमोनी साईटवरती तरुणीची फसवणूक करण्यात आलेली आहे। पुण्यामध्ये सगळी घटना घडल्याची माहिती समोर येते। मॅट्रिमोनी साईटवरती फसवणूक झाली आहे। महिलेची 21 लाखांना फसवणूक केलेली आहे। पुण्यातील सिंहगड रोड परिसरात एका 32 वर्षीय महिलेची लग्नाचा आमिष दाखवून तब्बल 21 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे। पीडित महिलेने मार्च 2025 मध्ये एका प्रसिद्ध मॅट्रिमोनी वेबसाईटवरती आपली नोंदणी केली। दरम्यान तिची ओळख गोरक्षनाथ गावडकर नावाच्या एका व्यक्तीशी झालेली होती। या आरोपीने पीडित महिलेला लग्नाचा आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन केला। त्यानंतर त्याने आपल्याला पैशांची खूप अडचण असल्याचं सांगून तिच्याकडून वेळोवेळी 21 लाख रुपये रोख स्वरूपात घेतलेले आहेत। आणि काही दिवसांनंतर आरोपीने महिलेला सिंहगड रोडवरील अतिथी हॉटेल या ठिकाणी बोलवलं। त्याने तिकडे महिलेला एक काळ्या रंगाची बॅग दिली आणि त्यामध्ये 50 लाख रुपये असल्याचं सांगितलं। तुझे 21 लाख रुपये यात आहेत, उरलेले पैसे मला बँकेद्वारे परत पाठव असं सांगून तो तिकडून निघून गेला। मात्र महिलेने जेव्हा ती बॅग उघडून बघितली तेव्हा तिला धक्का बसला। त्या बॅगेमध्ये खऱ्या नोटांच्या ऐवजी लहान मुलांच्या खेळण्यातील खोट्या नोटा भरलेल्या होत्या। आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच या महिलेने पोलिसांमध्ये धाव घेतली आणि या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात आरोपी गोरक्षनाथ गावडकर याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलीस या प्रकरणाचा अधिकचा तपास करत आहेत।